क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळते. एकच धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काही नाहीये. 7 या अंकावरती धाव फलक जाऊन पोहोचते. आज आपण पाहतोय पहिल्या सामन्यामध्ये कालवार संघाने सारेगाव संघाला परास्त केलं होतं आणि खारबाव संघ असा एक चांगला संघ होता, त्याला मात्र अमर स्पोर्ट कासने संघाने परास्त केला. पेशे संघ आपण पाहतोय आजच्या दिवसातील क्वालिफाय होणाऱ्या शेवटच्या मॅच मध्ये पोहोचला आहे. पाहूया यातील कुठला संघ त्यांच्या समेत मॅच खेळेल. यावेळेस चप्पल झाले होते, क्रॉस झाले होते, परंतु आपण पाहतोय चेंडूला थोडीशी उसली दिली होती, निर्धावची होते सांगता. षटकार खाल्यानंतर 2 चेंडूंचा खेळ चांगला पाहायला मिळतोय. अतिशय जिद्दी क्रिकेटर म्हणून संबोधला जातोय आहे एक खेळाडू नानाशेठ गोंडली. गोलंदाजी मार्क वरती यावेळेस स्लोअरचा मारा केला आहे. फुल टॉस होता, कनेक्ट बरोबर झाला नाही. सेफ लँडिंग. नारायण सर त्या ठिकाणी चेंडूला उचलतायत. 2 धावांचा अवसर होता आणि 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न हा ना चालू आहे आणि या 3 धावा पूर्ण होत आहेत. थोडीशी उलकावणी दिली, थोडीशी इथं मात्र नोकझोक दाखवली आणि लगेच आपण पाहतोय तिसरी धाव कंप्लीट होताना पाहायला मिळते. 3 धाव्याने धावसंख्या 10 या अंकावरती जाऊन पोहोचते. खांडवाल गावचे एक उद्योजक उद्योगपती सन्मान्य रमेशजी पाटील साहेब यांचा ह्या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. सरपंच चषक 2025 मध्ये आपलेही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम सर, मोस्ट वेलकम. उडवण्याचा प्रयत्न केला आहे, मिस टाइम झालेला आहे. क्या बात आहे. त्या ठिकाणी कुठेतरी चुकीचं क्षेत्ररक्षण सुरेश यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं, सुभाष यांच्या माध्यमातून. आणि इथं मात्र पाहूया काय घडतंय. नाही, दोघांना जागा सोडावं लागेल. एकाच रुलावरती दोन्ही गाड्या जमणार नाहीत. 2 धावा, 12 धावा धावफलकावरती एका षटकाच्या समाप्तीनंतर पाहायला मिळत आहेत. पाण्याची व्यवस्था करायची आहे मैदानाच्या आतमध्ये. चला लगेच डगआउट मध्ये पाणी जाऊ द्या. पाणी तुम्हाला कधीही लागेल, पंचांची अनुमती घ्या आणि लगेच मागवा. पहिला चेंडू असेल किंवा शेवटचा चेंडू असेल, पाणी मैदानाच्या आतमध्ये हवा असेल तर मागवायचा बिंदास. दुसऱ्या फेरीतील आपण पाहतोय सर्वच्या सर्व सामने जे आहेत ते आपण 3 ओव्हरचे खेळवतोय. अंतिम क्षणामध्ये जर वेळ असला तर फायनलचा सामना आपण 4 षटकांचा खेळू. आजचा शेड्यूल मित्र आपल्याला आजच पूर्ण करायचा आहे. आज 2 सामने आपल्याला एक्स्ट्रा खेळवावे लागतील. या स्पर्धेची दुसरी सेमीफायनल आणि फायनल या 2 मॅच आपल्याला अतिरिक्त आहेत. त्या कारणास्तव आपण पाहतोय की आपण जे सामने आहेत ते 3 षटकांचे केलेले आहेत दुसऱ्या फेरीचे. राहुल गोलंदाजी मार्क वरती धावा पाहतोय. धावफलकावरती 12 लागल्यात. राहुल एक असा गोलंदाज आहे, कधी गेम चेंज करू शकते. सध्या फॉर्मशी झुजत आहेत ते, हवं तसा फॉर्म पाहायला मिळत नाहीये. यावेळेस पहिल्याच चेंडूवरती आक्रमण, गॅप मध्ये चेंडूला खेळलेला आहे. नो डाऊट चेंडू थांबणार नाही, जाईल सीमा पार. दणदणीत चौकार. आपण पाहिलं तर मुकेश हा रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झाला असता, परंतु केलं नाहीये. आपल्याला ज्यावेळेस समोरचा माणूस कमजोर समजेल ना, तेव्हाच आपल्याला ते सामर्थ्य दाखवायचं असतं आणि तो सामर्थ्य दाखवत असताना बिग हिट चौकार त्यांच्या बॅट मधून पाहायला मिळालेला आहे. काय आत्मविश्वास आहे. पाहूया पुढील चेंडू, इथेही उडवलाय. क्या बात आहे. चेंडू नाही थांबणार, जाईल सीमा पार. अजून एक बिग हिट षटकार.
नॉकआउट करण्याची नामी संधी चालून आली होती, परंतु त्याला केलं नाही आहे. मैदानाच्या आतमध्ये उभं ठेवलं आणि या ठिकाणी आपण पाहतोय नारायण सर खूप तडफडत होते, परंतु चेंडू त्याच्या आवाक्या बाहेर जात होता. खाली नुसती तलमल चालू होती चेंडूच्या खाली. चेंडू सीमापार झाला. षटकार. धावसंख्याला मिळतो आकार आणि धावसंख्या पाहतोय आपण 22. यस, कोबरा गँगला या ठिकाणी आपण पाहतोय रामा कोहली यांच्या माध्यमातून तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक आहे. रामा कोहली यांच्या माध्यमातून कोबरा गँगला 500 रुपये. क्या बात आहे. आता माईक सोडून आम्हालाही डान्स करावा लागेल वाटतं खालती. आधी मारो फिट झुमो. पुढील चेंडू यावेळी हलक्या हाताने खेळून काढलेल्या पाहू शकता आपण. दिशा दिली रिझनला चेंडू ट्रॅव्हल आहे. एक धाव कंप्लीट केली, दुसरीचा प्रयत्न आणि या ठिकाणी 2 धावा ही पूर्ण होत आहेत. क्या बात आहे. 2 धावांनी धावसंख्येला आकार मिळतो. धावसंख्या जाऊन पोहोचते 24 या अंकावरती. आता मात्र धावफलक एक चांगला आहे. दुसऱ्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ अजून बाकी आहे. या 3 मध्ये एखाद मोठा फटका आला तर एक टोटल चांगलं लागलं जाईल. मागील मॅच मध्ये आपण पाहिलं तर काय अफलातून फलंदाजी केली होती आणि तिथे विजय संपादन केला होता कालवार संघाने. या ठिकाणी आता टार्गेट द्यायचं आहे, त्या अनुषंगाने फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चांगली होते. मुकेश आणि राकेश. राकेश यांच्या बॅट मधून आपण पाहतो एक षटकार एक चौकार. मुकेश यांच्या बॅट मधून एक षटकार पाहायला मिळालेला आहे. दोघांची नजर बरोबर जमली आहे. मोठा धावसंख्येचा आकार द्यायचा असेल तर पार्टनरशिप होणं गरजेचं आहे. यावेळेस स्लाइस केलं आहे कव्हरच्या रिजन मध्ये. पाहतोय आपण चांगले क्षेत्ररक्षण होत आहे, परंतु या 2 धावा नाही थांबू शकत. तिसरीचा आघात प्रयत्न. नारायण सर तडपडतोय परंतु नाही वाचू शकत ही तिसरी धाव. 3 धावा केल्या जात आहेत कंप्लीट. 3 धावेने धावसंख्या 27 या अंकावरती जाऊन पोहोचते. दुसरं षटक चालू आहे. क्या बात आहे. अफलातून धावसंख्या. पुढील चेंडू पाहूया पुन्हा एकदा. राहुल तयार होते गोलंदाजी मार्क वरती. कठीण परिस्थिती निर्माण होईल असा चेंडू हाताला जात नाही. लाईन लेंथ हवी ती साकारत नाहीत आणि बरोबर अंदाज घेतला जातोय फलंदाज यांच्या माध्यमातून आणि धावा प्रत्येक चेंडूवरती बनतायत. पहिल्या चेंडूवरती 4 6 2 3. क्या बात आहे. 2 3 4 6 सर्वच अंकाचे धावसंख्या या ठिकाणी जमा होताना पाहायला मिळत आहेत. अजून एक ताकदवार फटका पाहायला मिळते लोकांच्या रिझन मध्ये. त्या ठिकाणी आपण पाहू शकता क्षेत्ररक्षक आहे आणि या वेळेस मात्र आता फलंदाज बाद होते रनआउटच्या स्वरूपात. विद्यानंद येतोय ज्याच्यासाठी विकेट आपला सॅक्रिफाईस केला होता. पाहूया हातचं स्वरूप पालतेच्या पाठीमागे लागलेले आहेत. काय घडतं मैदानाच्या आतमध्ये. इथं मात्र अतिशय वेगाने तीव्रतेने बॅट फिरवली होती, परंतु आपण पाहतोय चेंडू यायच्या अगोदरच बॅट मात्र फिरून मोकाट फरार झाले. निर्धावची झाली सांगतात. 2 षटकांचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या धावफलकावरती एक मजबूत स्थितीमध्ये आपण पाहू शकता 1 बाद 29 या अंकावरती पाहायला मिळते. पेशे संघ तयार आहे. या 2 संघामधून कुठला संघ आपल्या समोर येईल त्यांची खेळी मैदानाच्या आतमध्ये पाहत असताना पाहायला मिळते. सकाळच्या सत्रामध्ये काय अफलातून कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. पहिल्या सामन्यामध्ये खांडपे संघाला मात्र परास्त केलं होतं. त्यानंतर मात्र अंजूर एक चांगला बलाढ्य संघ होता. त्या संघासमोर खेळत असताना एक चांगली डिफेन्सिंग ओव्हर पाहायला मिळाली आणि चांगला खेळ त्या ठिकाणी पाहायला मिळाला.
कोबरा गँग वाटे व्यवस्थित करा, एकदम माईक मध्ये आवाज येतोय. माझ्याकडे आणून द्या नाही तर मी वाटे करतो बरोबर. कालवार संघही त्यांचा खूप एन्जॉय केला जातोय. कालवार संघाकडून बोनी होईल, घाबरू नका. आपण पाहतोय 2 षटकांचा खेळ संपन्न झाला. 29 धावा धावफलकावरती. पहिल्या ओव्हरमध्ये 12, दुसऱ्या ओव्हरमध्ये 17. एक फलंदाज मुकेश बाद झाला रनआउटच्या स्वरूपात. त्यांनीही चांगली धावसंख्या जमा केली. 18 धावा धावफलकावरती जमा केल्या होत्या. पंचांना मैदानाच्या आतमध्ये एनर्जी ड्रिंक आले आहे, पाहूया कशा प्रकारे कामगिरी त्यांची होते. सुभाष मागील मॅचचा हिरो, क्या बात आहे. तेच तर्रार चेंडू हाताला जातोय. ऍक्शन आपण बघू शकता, कधी चेंडू रिलीज होतोय हातातून हे समजत नाहीये. काय ऍक्शन आहे, ला जवाब. भिंगरी गोलंदाजी होते मैदानाच्या आतमध्ये, सर्वांना भिंगून ठेवलेलं आहे. 5 फलंदाज तब्बल एका ओव्हर मध्ये बाद करणारा बादशाह गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये सुभाष भोईर. छाती खूप तगडी झालेली आहे. इथेही पाहू शकता, क्या बात आहे. अजून एक चांगला चेंडू हाताला जातोय निर्धावच्या स्वरूपामध्ये. हम भी किसी से कम नाही दाखवून देतोय कास्ते संघाला. माझ्याकडे जर जिम्मेदारी दिली तर तिला मी चोख बजावू शकतो, याचं प्रत्यक्ष रूप मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अतिशय जिद्दी आणि चिकट चिवट हा खेळाडू गोलंदाज सुभाष भोईर. आता मात्र खराब चेंडू हाताला आहे, परंतु उत्तम फटका काय खेळता आला नाहीये. 1 टाइम 2 टाइम आणि तिसऱ्या प्रयत्नामध्ये या ठिकाणी आपण पाहतोय झेल कलेक्ट केला जातोय शरद हलके यांच्या माध्यमातून. गेम फुल फॉर्म मध्ये, आमच्यापेक्षा जास्त आज कमवले तुम्ही, क्या बात आहे. पुढील चेंडू पाहूया. सुभाष पुन्हा एकदा टर्न होतोय. यावेळेस गुडलँड स्पॉट वरती चेंडू हाताला जातोय. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाही आहे. पुन्हा एकदा निर्धावची होते सांगता. मागील ओव्हर एक अतिशय ताकदवार होती, परंतु ही तर ओव्हर धमाकेदार आहे, कारण अजून एकही धाव खर्च केली गेली नाहीये. पुढील चेंडू पाहूया. पुन्हा एकदा तयार होतोय सुभाष. आता मात्र पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे. वाचवला आहे चेंडूला, पाहूया. एक धाव कंप्लीट केली. यस यस, वाघासारखं मैदानाच्या आत आज खेळ करतोय. पूर्णपणे एनर्जी येऊन गेलेली आहे. पहिल्या सामन्यामध्ये जी कामगिरी केली होती तीच कामगिरी या मॅच मध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. स्पीड वाढले. आज आपण 2 पावलं एक्स्ट्राही घेतली जात आहेत. कडकड तर ऊन आहे, परंतु धगधगते गोलंदाजीचं वातावरण मैदानाच्या आतमध्ये संघर्ष निर्माण करतोय. गरम झालेल्या पूर्ण चार्ज झालेला आहे सुभाष भोईर. पुन्हा एकदा टर्न होतोय, पाहूया. आता गती प्राप्त करून दिली. मुकेश सारख्या फलंदाजालाही समजलं जात नाहीये, आणि इथेही पाहतोय आपण निर्धावची केली जाते सांगता. एकच धाव खर्च केली, क्या बात आहे. एक गडी बाद केला आणि एकच धाव. पूर्णपणे कमबॅक करून ठेवलं, वापस आणून ठेवलं आपण पाहतोय मॅच मध्ये. 2 मॅच खेळले गेले, 6 विकेट खर्च केले आणि फक्त 3च धावा दिल्या. क्या वाखाणजोग्य गोलंदाजी. एक थंडा कोणाकडून? रामदास सेलके यांच्याकडून. थंडा आहे की काय कोपुर्त दाखवलंय बाबा, समजने वाले को इशारा काफी. सन्मान्य रमेश जे पाटील साहेब,
या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचा आपण यशोचित स्वागत आणि सन्मान करूया। खांडवाल गावचे एक उद्योजक उद्योगपती सन्मान्य रामदासजी रमेशजी साहेबांचा यथोचित स्वागत आणि सन्मान आपण करणार आहोत। रमेश शेठ पाटील पाहूया त्यांचा आपण यथोचित स्वागत आणि सन्मान करूया। माननीय दत्तात्रय सुतार साहेबांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते त्यांचा यथोचित स्वागत आणि रमेश शेठ पाटील आपण पाहू शकता एक चांगलं व्यक्तिमत्व आहे। उद्योजक उद्योगपती सन्माननीय त्यांचा या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केले जाते। ज्यांच्या नावाने ही स्पर्धा मित्र खेळवली जाते तेच या ठिकाणी आपण पाहू शकता दत्तात्रय सुतार यांच्या माध्यमातून केले जाते स्वागत आणि सन्मान। यस आपल्याला या ठिकाणी टी शर्ट षटकार आणि विकेट साठी प्राप्त आहे। मला तरी वाटतं विद्यानंदने सुद्धा 4 मारलेत त्यांनाही दिले जाईल टी शर्ट नानाशेठ गोंडली साहेबांच्या माध्यमातून। आता त्यांच्याच विरोधात खेळत असताना पाहायला मिळतंय असं काही करता आलं नाही आहे परंतु या ठिकाणी मित्र मंडळीने चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली सुभाष यांच्या माध्यमातून। तर आपण पाहतो 3 षटकांचा खेळ संपन्न झाला। धावसंख्या धापलकावरती लागली गेली 30-31 धावांचं टार्गेट आहे। पाहूया 31 धावा थांबल्या जातील किंवा पूर्ण केल्या जातील या ऐकूया कालीराम केनी सर यांच्या आवाजाने। दुसऱ्या फेरीचा दुसरा सामना मैदानातून सुरू आहे। श्री कालिकामाता कालभार आणि अमर स्पोर्ट कासने काय आज गोलंदाजी करून सर्वांची मनं जिंकली आहेत। अमर स्पोर्ट कासने संघाचे गोलंदाज सुभाष भुईरनं पहिल्या सामन्यातून 5 विकेट आणि दुसऱ्या सामन्यातून 1 विकेट म्हणजे या स्पर्धेतून 2 सामन्यातून 6 विकेट घेण्याचा भीम पराक्रम या गोलंदाजाने आज केलेला आहे आणि फक्त 2 सामन्यातून 6 विकेट घेत फक्त 3 धावा देखील खर्च केलेत। नक्की चांगले गोलंदाजी आजच्या दिवसातून या स्पर्धेमध्ये जरूर आपण 3 विकेट हॅट्रिक पाहिलेत। त्यामध्ये पहिली विकेट हॅट्रिक घेतली उल्हास पाटील जानमान गोवे, दुसरी विकेट हॅट्रिक घेतली ओमसाई पिसे संघाचा विनोद जाधव आणि तिसरी विकेट हॅट्रिक आज सुभाष भुईरनं कंप्लीट केलेली आहे। अतिशय चांगली गोलंदाजी करून आज त्यांनी स्पर्धेवर खास करून गोलंदाजीच्या बलावर आपली हुकूमत गाजवलेली आहे। बघूया दुसऱ्या सामन्यातून विजयासाठी अमर स्पोर्ट कासने संघाला धावा बनवायचे आहेत 31। समोरचा संघ कालभार। नक्कीच दोन्ही संघ एक ताकदवान संघ आहेत मात्र चालू सीझन मध्ये अजूनही दोन्ही संघांना प्रथम विजेत्यापासून थोडेस दूर ठेवलाय। बघूया इथे 18 मध्ये 31 नक्की सदाभाऊ मात्रे या संघाचे एक मुख्य खेळाडू आणि त्यांचे देखील काकाश्रींना देवाज्ञा झालेली आहे आणि ते देखील आज या सामन्यातून आपल्याला अनुपस्थित पाहायला मिळत आहेत। गोलंदाजीसाठी संघाचे संघनायक मुकेश पाटील नक्कीच या संघामध्ये योगेश देखील नाहीये। कालवार संघ 18 मध्ये 31 आणि पहिला चेंडू सरळ बॅटनं फटका उडवलाय नानू सुतारनं आणि चेंडूला अगदी पाठवलाय सीमापार चौकार।
इथे हा चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट उडवलाय बघूया. अगदी उंचच उंच चेंडू गेलाय. 2 धावा इथे पूर्ण आणि तिसरीचा देखील चांगला प्रयत्न होतोय. 3 धावा पूर्ण केल्यात गोरखदादा म्हात्रे, श्री कालिका माता कालवार संघाचे सिनियर खेळाडू आम्हाला जोडलेले आहेत आणि त्यांच्याकडून देखील या संघाला आणि या स्पर्धेचे आयोजक आई गावदेवी स्पोर्ट नानकर संघाला शुभेच्छा आहेत. धन्यवाद गोरखदादा म्हात्रे, आपलं देखील या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. नक्की सध्या आमचे भरपूर लाडके प्रेक्षक ग्रामीण टेनिस.com यूट्यूबच्या माध्यमातून आम्हाला जोडलेले आहेत आणि कालवार संघाला गोरख म्हात्रे यांच्याकडून शुभेच्छा आलेत. धन्यवाद. हा चेंडू अगदी लो फलटत होता. चेंडूला स्क्वेअर ऑफ द विकेट. स्क्वेअर पंचांच्या पाठीमागे चेंडूला उचललाय. धावा मिळतील 2. नारायण सर यांच्या बॅटमधून या 2 धावा आलेत. तर नानू सुतारच्या 2 चेंडूमध्ये 7 अशी एकूण टोटल 3 चेंडूमध्ये 9. 31 बनवायचे आहेत आणि पहिल्या 3 चेंडूमध्ये आलेत 9. एक चांगली टोटल सामना सुरू केलाय, ऑन केलाय सामना. पहिल्या 3 चेंडूमध्ये 9 धावा आलेत आणि टोटल 18 मध्ये 31 बनवायचे आहेत. ओमसाई पिसे संघ आपण देखील तयार राहा. हा चेंडू पुन्हा एकदा बघूया. इथे डायरेक्ट हिट. मुकेश पाटीलला निशाणा साधला आहे आणि ते संपलाय खेळ. नारायण पाटील सरांचा फलंदाज बाद. नक्कीच मुकेश पाटील यांची नानकरी सासूवाडी आहे. आता आम्हाला माहिती मिळाली. बघूया. सुनील म्हात्रे विचार करतायत आज सासूवाडीला आलेत, संकष्ट चतुर्थी आहे. बघूया जाऊया ना, इथून फक्त काय गणपती बाप्पाचा प्रसाद मिळेल. मुकेश पाटील क्या बात आहे. सुनील म्हात्रे खुश आहेत. सासूवाडीला जायचा प्लॅन बनवला वाटतं मुकेशच्या जोडीला. यस. इथे हा फुलटॉस चेंडूला टर्न केलाय. चांगली फिल्डिंग. वा काय अगदी फिल्डिंग केली. आपल्या संघाच्या 2 धावा इथे वाचवल्यात असं म्हणायला हरकत नाहीये. चांगली फिल्डिंगच्या बलावर देखील तुम्ही चांगल्या संघाला पराभूत करण्याची ताकद ठेवू शकता. धावसंख्या 11. 5 चेंडूंचा खेळ संपलाय आणि रामदासजी शेलके मैदानामध्ये आलेत. हा नानू सुतारसाठी चांगला चेंडू ठेवलाय मुकेश पाटीलनं. वा शेवट गोड केलाय. 1 ओव्हर 11 आणि उर्वरित 2 ओव्हर मध्ये बनवायचे 20. मध्ये 20. अगदी चांगली मॅच. कालवार विपक्ष कासने. कालवार संघाला इथे 20 रोखायचे आहेत तर कासने संघाला 20 बनवायचे आहेत. 12 चेंडू मध्ये 20 धावा. 12-24 बरोबर आहेत. इथे गणित तुमचं बरोबर आहे.
मेन पॉइंट आहे यो, कोपराबाईचा मेन पॉइंट आहे. बघूया झेल विद्यानंद इथे ड्रॉप करतायत. दुसरी धाव देखील इनफिल्डच्या आतमध्ये कंप्लीट केलेली आहे. रामदास शेळके आहेत, मोटरमॅन आहेत, भारतीय रेल्वेमध्ये सध्या कार्यरत आहेत आणि मोटरमॅन. धावा बनले 13. या क्रीडानगरीमध्ये शुभ आगमन झालेले आहे. माननीय श्री विश्वपाल केने साहेब, आमने ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच, आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. वेलकम वेलकम वेलकम, सुस्वागतम. यंग अँड ड्रेसिंग पर्सनॅलिटी आपण पाहतोय. आमने ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच विश्वपाल केने साहेबांचे इथे शुभागमन झालेले आहे. आई गावदेवी स्पोर्ट नानकर आयोजित माजी सरपंच नानकर चषक 2025 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. चेंडूला अगदी सेफ फटका केलेत. राकेश मात्रे चेंडूला उचलतायत. 2 धावा पूर्ण केलेत. तिसरीचा प्रयत्न आणि तिसरी धाव देखील पूर्ण केलेली आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. रामदास शेळके आणि नानू सुतार. 3 धाब्यानं संघाची टोटल 16 वर जाऊन पोहोचलेले. अजूनही विजयासाठी 15 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहे 10 चेंडू मध्ये 15. आमचे काही मान्यवर आम्हाला जॉईन होत आहेत. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आज स्पर्धेचा शेवटचा आणि अंतिम फायनल दिवस आहे. इथे हा चेंडू जातोय सीमा पार. नक्कीच नानकर गावचे पोलीस पाटील त्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेसाठी चेंडूंची उपलब्ध झालेली आहे. अर्धाचे कालन आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. पोलीस पाटील नानकर, हरिदास कालन आणि विश्वपाल केने, आमने ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच, हे 2 मुख्य मान्यवर आम्हाला या सत्रातून इथे लाभलेले आहेत. आणि दोन्ही मान्यवरांचं आई गावदेवी स्पोर्ट नानकर 40+ संघाच्या वतीनं आणि माजी सरपंच दत्तात्रय रामचंद्र सुतार यांच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष स्वागत. त्यानंतर भरतजी पाटील यांच्याकडून देखील स्पर्धेला उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज आणि मॅन ऑफ द सिरीज या ट्रॉफ्या स्पॉन्सर झाले. तिथे फलंदाज झेलबाद झालेत नानू सुतार. नानू सुतार यांच्या नावानं दुसरी विकेट इथे श्री कालिका माता कालवार संघाच्या नावावर गेलेली आहे. नक्कीच धर्मेशनं पहिल्या मॅच मधून देखील 4 धावा देत 1 विकेट घेतली होती. चला येणारा जाणारा फलंदाज जरा घाई करा. बघूया शरद हलके क्रमांक 4 वर 31चं लक्ष धरा मित्रांनो. सामना स्पीडअप करा, जरा घाई करा प्लीज. अजून आपल्याला भरपूर सामने कव्हर करायचे आहेत. वीस बनलेत, अजून 11. 8 चेंडू मध्ये शिल्लक आहेत. 31 धावांचं लक्ष. नक्कीच जरा स्पीडअप करा, स्पीडअप करा. इथे चेंडूला उडवलाय काऊ कॉर्नर रिजनला. देवानंद म्हात्रे यांना बीट करून चेंडू चाललाय सीमा पार. हा येतोय अजून एक नशिबाचा चौकार.
ही का नानकरगावची स्पर्धा ना ही कोब्रा ग्रुपनं फेमस केली. हिची संपूर्ण भिवंडी ग्रामीणमध्ये जिथे जिथे नानकर संघ खेळायला येईल तिथे कोब्रा ग्रुपचं नाव आवर्जून घेतलं जाईल. हा फटका अगदी लांबच लांब सीमापार षटकार. काय फटकेबाजी आहे. वा शरद हलकेनं तर हा सामना हलका करून ठेवलाय. अगदी फक्त आता एका धावेची गरज आहे. 7 चेंडूमध्ये एक. स्कोर इज लेवल अँड चेसिंग इज कंपल्सरी. यस टीव्ही स्क्रीनवर अमरस्फोट कासनेचा डगआउट दाखवला जातोय. अगदी नारायण पाटील सर खुश आहेत आज कारण की संघ ऑल इज वेल आहे. 6 मध्ये 1. नक्कीच अजय कोणकार यांनी देखील या स्पर्धेमध्ये संपूर्ण खेळाडूंची मान्यवरांची पिण्याच्या पाण्याची उत्तम सोय केली आणि हा विजयी चौकार रामदास शेलके यांच्या बॅटमधून आणि दुसरा विजय अमरस्फोट कासनेच्या नावी. हडलक टफ लक श्री कालिका माता कालवार. हडलक ऑल टीम आणि बेस्ट ऑफ लक देऊया आपण अमरस्फोट कासने संघाला. मुकेश पाटील आपण मान्यवर कक्षामध्ये यायचंय. नक्कीच आपण सासवडला आलात आपला मान सन्मान इथे करावाच लागेल. या कालवार संघ पूर्ण टीम आपण मान्यवर कक्षामध्ये या. मुकेश पाटील कोले आहेत आणि नक्कीच नानकर गावचे ते जावई आहेत आणि त्यांचं इथे यथोचित स्वागत आणि सन्मान मिवणे कंपनी आणि सासरी भवनकडून केला जाईल. या आपण मुकेश पाटील आपण यायचं आहे. जितेंद्र आपण देखील या. प्रकाश दादा या आपण मान्यवर कक्षामध्ये. विद्यानंद पाटील